नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि माझ्यासोबत आहेत माझ्या सहकारी. नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. अजित पवार गटाच्या मेळाव्याला भुजबळ अनुपस्थित राहिलेले आहेत. भुजबळांना मंत्रिपदासाठी अद्याप फोन नाही अशी सूत्रांची माहिती आहे. नागपूरमध्ये अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे, मात्र या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ हे मात्र अनुपस्थित राहिलेले आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, मात्र त्यांना अजूनही मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही. आतापर्यंत दादा गटाकडून 9 आमदारांना फोन गेलेला आहे, मात्र याच्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव नाहीये. आणि जो महत्त्वपूर्ण पदाधिकारी मेळावा विदर्भात नागपूरमध्ये होतोय, या मेळाव्यासाठी छगन भुजबळांची अनुपस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. अक्षय. ऋषाली, खरं तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु अनेक काळांपासून छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळातला चेहरा असलेला आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु यंदा महायुतीच्या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचं नाव जे आहे ते मंत्रिपदासाठी नसल्याचं पाहायला मिळतंय. अद्यापही छगन भुजबळ जे आहेत ते नागपुरातल्या हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा जो आहे विदर्भाचा तो देशपांडे सभागृहात होताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण कार्यक्रमाला छगन भुजबळांची अनुपस्थिती पाहायला मिळतंय. छगन भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्याने ते नाराज आहेत का, अशा देखील चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आता स्वतंत्र देशपांडे सभागृहामध्ये, नागपूरच्या देशपांडे सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत उपस्थित आहेत, परंतु छगन भुजबळ हे या संपूर्ण मेळाव्यामध्ये कुठेच नसल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत का, असा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो या संपूर्ण निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतो. नक्कीच. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.